जायपर्यंत माहित कसं पडलं असतं. आमचा मित्र आहे, ह्याने आम्हाला टांग दिलेली आहे ना. कसं वाटतंय तुम्हाला इकडे येऊन? घाण तर वाटतंय. बॉटलांचा तिथे जाम आग लागली आता. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अक्षय कांबळे आणि तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मी अख्खी. तर आज आपण पेणला चाललो आहोत एका फार्म हाऊसवरती. तर आपल्यासोबत कोण कोण आहे ते मी तुम्हाला दाखवतो. ही माझी बहीण आहे, सोनम नाव आहे तिचं, आणि दाखवतो तुम्हाला पुढे. आणि आपल्यासोबत आहे अजून मयूर आहे, जो गाडी चालवतो आहे तो, आणि एक मित्र आहे आपल्यासोबत पाटील. पाटील हाय. हाय, कसं काय? बरं आहे ना? मजेत मजेत. तर सोनम, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. आफ्टर व्हेरी लॉंग टाइम ने आपण भेटलोय भावंड. हो. सो मला खूप बरं वाटतंय. खूप वर्षानंतर आपण एकत्र चाललो आहोत. सो लेट्स गो. तर अजून आपल्यासोबत कोण कोण येणार? आता आपल्यासोबत अजून दोघे जण येणार आहेत, जे तनुजा आणि कुणाल आहेत. अच्छा. आणि पेणला आपल्यासोबत राज झिंजे म्हणून माझा मोबाईल कनेक्ट होणार आहे आपल्यासोबत. सो अशा प्रकारे आपली पिकनिक चालू होते. तर आपण आता CNG भरायला आलोय. मयूर CNG भरतोय. ही बांगी काय करते? वाटलेले तुझ्या आईला गोष्टीला पण वर्षभर 2 दिवसात धुवायला सांगितलं कपडे बिपडे सगळे. हे आमचे कपडे धुवा नंतरला. आम्ही आता गॅस मधून निघालो, तर आता अटल सेतूला जातो डायरेक्ट. मी शिफ्टिंग केलं होती, मी रील्स बनवणार. तुम्हाला मस्त आहे की पार्टी मध्ये ठेवतो. भेंडी मला वाटतं हा व्हिडिओ मध्ये पाटीलच जास्त दिसणार आहे. आम्ही काय दिसणारच नाही. तुम्ही मला फक्त पोचते सांगा. काय काय प्रोत्साहन देतो प्रोत्साहन. आम्ही, पण तू चुक्या अरे. झाला आकडतोच जास्त. पाठिंबा आहे आमचा, तुम्हाला पाठिंबा आहे. मी कधी असा ब्लॉग मध्ये बनवला नाही. अरे ब्लॉग बिंदास. नाही, तू लक्षच नको देऊ ब्लॉग कडे. तर देतात तू नाटक नाही. कर. तुम्ही सुबडी मध्ये करत राहा. हा. फेमस कसं होणार तू मग? अरे मला फेमस नाही व्हायचं. मला फेमस झालं तर मला पोरी नाही भेटणार. बोलली नाही तुला काय बोलला तो. आई तुझा डोंगर, आई तुझा डोंगर, बघ किती सुंदर. आई तुझा डोंगर, बघ किती सुंदर. तर आम्ही आता अक्कल सेतूला आहोत आणि आता पोचू. मयूर, तरी किती वेळ लागेल आपल्याला? साधारण 1 तास. 1 तास मयूर सांगतो 1 तास लागेल. आणि सोनम एन्जॉय करते अक्कल सेतू. काहीतरी मेजर इश्यू झालेला दिसतोय, बघूया. ओ शिट, म्हणजे आतमध्ये पडलंय पूर्ण ते. जायपर्यंत माहित कसं पडलं असतं आपल्याला. कसं माहित पडणार रनिंग मध्ये? आपण घरी असताना ते होतं का तसं? अरे सगळं असं नको लावू चोंगो. काय चाललंय हे? हा काय हे पाटील? बरोबर. फटाफट. हे मेहंदी ते सगळं तुटेल. राहिली काय? चला चला लय कामात लो. चलो. काय घेतलं बिल्डिंग पुरा चढवली. काय काय नाही लावलंय? मोबाईल शॉप ओपन केलंय. काय काय लावलंय दारात अजून?
हा मित्र आहे त्यांचा, त्याच्या दुकानात आलो आपण आज. हाय अक्षय, ब्लॉग बनव. काय नाव? राज. राज. अच्छा. राज झिंजे. झिंजे. तिकडे लावून मयूर वॉच बघतोय. कुठला या? असं काय चप्पल अजून एक आपला एक मित्र आलाय, येतोय बिचारा, आणि त्यासोबत एक अजून मैत्रीण आहे. अरे पाहिलं मी नाही तो त्याला बोल तो बोलला की म्हणजे मी काहीतरी विसरतो ते बोलला मी बॅटच विसरलो. बॉल घेऊन आले, बॅट विसरली. तो बोलला हुशार आमच्या. अरे त्या हिचं आपण तिथं भेटेल ना. आज भरपूर शिव्या खाणार हा. तो मार खाणार आहे. मार पण खाणार. मार पण खातो. गॉसिपिंग चाललंय, गॉसिपिंग. काय काय करायचं काय नाही करायचं ते आमची गोष्ट आहे. काय केलं तुला? प्लॅन केलं होतं. काढून ठेवलं बॉल बॅगेत टाकलं, बॅटच घेऊन जायचं. हे ते पूलचं पण सांग त्याला. पूल बंद आहे, ते शेवाळ पडले. 200 रुपये कमी व्हा, अजून काय पैसे द्यायचे. तुम्ही बघून घ्या, माझे पैसे मी देणार नाही. तुम्ही तुमचे पैसे द्या. आला मयूर आलाय. पैसे कमी. पैसे कमी, पूल घाण, पैसे कमी. काय चाललंय बघा यांचं, नुसते मध्ये 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 थांबवतायत. पिकनिक आमची इथेच होणार आहे. ए तनु, पैसे दे, पैसे दे, पैसे 10 रुपये नको. वो रखो, तुम्ही रखो, वो भैया भाई. तू हे घे. 2 रुपये आपके पास रखो, खुश रहो. क्या? खुश रहो. ए आता नोटा निघालेल्या तिच्याकडून. हे बंगले. हे सगळं सामान घेतलंय, पाणी, कलिंगड, अरे कमीच आहे, अजून 4 लोक आले नाही ना. काय काय हे सगळं? भेंडी, ग्लास, वेपर्स, पाठीमागे बॅग्स आहेत. गावात राहतो भेंडी हा राज. पण छान आहे इकडे, म्हणजे असं झाडं वगैरे आहेत ना, जरा गार म्हणजे वाटतं. असं फिरायला बरं आहे, बाईक बिक वरून जास्त असं ट्रॅफिक नाही की काय नाही, असं बरं आहे. आणि हा आमचा मयूर शेठ, तुम्ही बघू शकता हा व्ह्यू. जरा असं गावी आल्यासारखं वाटत आहे. गाडीत एंट्री झाल्यासारखं. असं वाटतं की आम्ही आमच्या गावी चाललोय, वाडीमध्येच एंट्री झाली. सो मला तरी खूप छान वाटत आहे इथे. तर फायनली आम्ही आता पोहोचलो आहोत. बघूया. तर हा आमचा फार्म हाऊस आहे, जिथे आम्ही आज स्टे करणार आहे. आणि त्या साईडला पूल आहे, दाखवतो तुम्हाला. अतिशय असं सुंदर पूल. इथे आम्ही थोड्याच वेळात आता आम्ही एन्जॉय करू. पाणी, हा सेटिंग एरिया, इथं तुम्ही जेवण जेवू शकता. हे रूम्स आहेत आणि वरती पण आहे. हा असा सुंदर व्ह्यू. हा राज आहे, मित्र आहे आपला, त्याच्याच ओळखीने आपण इथे आलो आहोत. तर असा हा पेणमध्ये फार्म हाऊस आहे. कसा वाटला तुम्ही एकदा कमेंटमध्ये सांगा. आणि बाय द वे या साईडला ना
गार्डन आहे, खूप अतिशय छान प्रकारे मेंटेन केलेलं आहे. ते आतमध्ये वाटतं आंब्याची बाग आहे. मी तुम्हाला बाग पण दाखवेन. खूप सुंदर आहे प्रॉपर्टी. छान आहे प्रॉपर्टी तशी. अरे शेवाळ आहे आतमध्ये भरपूर. नाही रे बाबा, शेवण नाही. शेवाळी एवढे नाही. क्लोरीन वगैरे तो जे लिक्विड वगैरे सगळं टाकलं त्यांनी. सांगितलं पाणी घाण आहे की काय झालं तेच कळत नाहीये. फिल्टर लावायचा प्रयत्न केला त्यांनी पण ते काय साफ नाही झालंय. बघूया आता काय करतायत. कसं असतं तुला सांगतो. हा पाणी आहे ना मशीन मध्ये जाऊन अरे हा हे काय मशीन आहे. हे मशीन आहे ना. मशीन हे काय आहे हे बघता आल्यापासून यांचं काय चाललेलं आहे. सगळेजण स्विमिंग पूलमध्ये जाण्यासाठी रेडी आहे, बट पाणी खराब असल्यामुळे सगळ्यांचा मूड ऑफ झालेला आहे. स्पेशली सगळेजण पाण्यामध्ये जायला आतुरता आहे तशी, पण पाण्यामुळे सगळे झाले आहेत वांदे. हा जो आमचा मित्र आहे ह्याने आम्हाला टांग दिलेली आहे. हा बघा, हा जो फिरतोय तोच बघा, तो हा बघा बसलाय तो. अर्धे पैसे कट. हे काय चालेल ना? कोणाल चालेल ना? कसं वाटतंय तुम्हाला इकडे येऊन? घाण तर वाटतंय. पण आता काय करू? तनुजा काय वाटतंय तुला? मूड ऑफ झालेला आहे. हे बघा सगळेजण उभे आहेत. आता सगळ्यांचं जरा शिफ्टिंग चाललेलं आहे. शिफ्टिंगची तयारी. जे आमचे आता बॅग्स वगैरे आम्ही आता घेऊन आता रूमवरती ठेवू. सो आता अशा प्रकारे आमचा डे आता चालू होईल, जो आम्ही आता इथे सगळेजण टाइम स्पेंड करू आफ्टर व्हेरी लॉंग टाइमने. माझा भाऊ बघा, अरे माझा चेहरा बघा कसा झालेला आहे. काळा झालंय बघा. काळा झालेला, काळा कुळकुळीत. याला गोरा करायचंय. गोऱ्यामध्ये गेलेला आहे बघा. फुल शायनिंग वाली पोज. पाणी घाण असल्यामुळे मूड खराब. खूप खराब ना. पाणी चेंज नाही. बरोबर घुसला पाहिजे आणि खडा निघाला पाहिजे तुझा. आता आम्ही चाललो आहोत. सामान घेतलेलं आहे. आता वरती जातो आम्ही रूममध्ये शिफ्ट होतोय. माझ्या हातात कलिंगड आहे, पाठीवर बॅग आहे. सोनूच्या पण पाठीवर बॅग आहे आणि छोटंसं सामान आहे. तर वरती बघूया आपला आपण रूम. हे आपला वरचा पॅसेज आहे जिथे 2 रूम आहेत. एक इथे आहे आणि एक ह्या साईडला आहे. 3 रूम आहेत आय थिंक. वाव. आणि हे बॅक साईड आहे फार्म हाऊसच्या. हा आपला व्ह्यू आहे. खूप छान आहे प्रॉपर्टी, आवडली मला. आणि हा आपला खाली पूल साफ करतायत. हा पाणी क्लिअर आहे, इथेच जाऊया. हा रूम आहे आणि इकडे आतमध्ये वॉशरूम आहे. बघूया आपण. बघूया हा संडास. आणि हा असा सुंदर बाथटब आणि हा व्ह्यू ही मध्ये येते. पाणी भरायला दिलं ठेवलं आपण. खूप सुंदर आहे. खूप छान आहे, खूप छान आहे. हा रूम आहे. आता नी ड्रॉवर दिला. ही गादी एक्स्ट्रा गादी आहे आणि बाल्कनीमध्ये त्यांचा कार्यक्रम चालू आहे. आणि हा अतिशय सुंदर व्ह्यू. सगळ्यात आवडलेला रूम माझा हाच आहे. त्याचा जो बाल्कनी आहे, मेन अट्रॅक्शन या रूमचं हेच आहे, जे आहे त्याचं बाथटब विथ व्ह्यू.
खूप सुंदर. आणि तुम्हाला ही सेकंड रूम दाखवतो. ही असा एक बेड आहे, इथे कबाड दिले, गादी एक्स्ट्रा, हे ड्रॉवर दिलेत आणि बेसिन, आणि हे वॉशरूम आहे जे नॉर्मली आहे, क्लीन, नीट अँड क्लीन आहे, तसं काही इश्यू नाही आहे. प्रॉपर्टी चांगलीच आहे, तुम्ही विजिट करू शकता. तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. आणि ही आपली तिसरी रूम आहे. तिसऱ्या रूममध्ये बघूया. हे सगळं आम्ही आमचं सामान ठेवलं इथे. इथे पण एक कपाट दिलं आहे. या साईडला वॉशरूम आहे, जे गिझर पण आहे ते. आणि असं नीट अँड क्लीन आहे. हा असा बेडरूम, AC आहे. दमलाय राज. राज झिंजे झिंगाटलाय. बंदूक ए बंदूक. हे ते लाईट होत आहे, गॅस जातो ना त्याचा वाया. एवढा अर्धा भरलाय तरी पण
सकाळ झाली आहे आणि रात्री खूप धमाल केली आम्ही आणि आता बाकीचे सगळे पूलमध्ये एन्जॉय करतात. आपण त्यांना बघूया, पूलमध्ये जाऊया आपण पण एन्जॉय करू. ए बघा रे त्याला. हे आंब्याच्या बागेत आलो आपण आता. मित्र आहे ते चूल पेटवायला लाकडं जमा करतोय आपण. इकडे पुढे पण ही झावळ पण भेटेल. सगळे आंब्याची झाड आहेत सगळे. इथे एक आपल्याला आंबा कैरी भेटलेली आहे, पिकलेला आय थिंक. नारळ सापडलाय, फोडण्याच्या लायकीचा आहे. याला आता आपण फोडू. हे बाई घे, तेवढं नाही पुरणार तो. 2 नारळ सापडलेत. हा लाकडं जमा करतोय ते चूल पेटवायला. बिर्याणी गरम करायची आपल्याला आज चुलीवरती, कारण ते गॅस नाही आहे म्हणून. ती बिर्याणी आम्ही मित्राच्या घरून मागवली होती बनवून. आज चूल पेटवते इथे. ठीक आहे, लायटर घे. तो टोप घेऊन ये. तो टोप आण ना तिथून. हा तो इथे आहे. बिर्याणी इथे ठेवलंय. हा आपला मित्र आहे, नाव नागेश नाव आहे, मानगावचा आहे. आणि तो पण वाटतं मानगावचा आहे आपला. काय नाव रे तुझं? दीपेश. हे रात्री 2 वाजता आले होते मित्र. ते झाकण काढ त्याचं ते. हा आता ठेव. तू फक्त लिंक पाठव. हा अच्छा हे गरम करते. OMG. हे नीट नीट ठेव, अजून पुढे ठेव. हळूहळू हिऱ्यानं करपवू नका. आणि ते लाकडं मागे खेच, सगळं आग पाठी जातोय. हा आमचा कुक आहे, कुक. हे दोघे मानगावच्या या दुकानात जेवणाच्या बाबतीत सगळं काय येतं. हे आमचे कुक शेख. प्रॉपर ते गावातले आहेत, Proper. तर त्यांना हे सगळं माहिती आहे. त्यांना सगळं येतं. PhD केलेली याच्यामध्ये, PhD केलेली. माणसं मला म्हणून ऐका गो पडेल. अरे लय आग लागली भेंडी. अरे करपून जाईल. नाही करपणार. तू फक्त कपडा रेडी कर जा. कपडा. उभं राहिलंय बघ. कपडा रेडी कर जा. हे त्या चेअर वरती कपडे ठेवलाय बघ जा. आणि एक पाण्याची बॉटल आणता दिप्या. जाम आग लागली आता. खरंच आग जाम लागली. करपील. अरे मी काय- पाणी आणजा फ्रीज. पाणी आणजा तू फ्रीज मधलं, साध्या घे पाणी. हे हवा आहे म्हणून आग लागते. गरम पाहिजे होती ना, घ्या. खरं आणि करपली तर खायची. या लवकर. अरे हा थंड झाले. अरे खाली साधी बॉटल आहे, खाली साधी बॉटल आहेत. करपणार नाही, राहू दे तिथं. हा ते पकडा. अरे पकडायला पण मुश्किल आहे, तर आग विझवा लागेल थोडी. हे आग उजवा लागेल तिथे. बस झाली. हा थोडस ढवळ झाला. थांब रे थांब. आग आहे ना. पुढे पाणी टाकू थांब. हे आण पाणी. अरे नाही साधी. अरे आण कुठची पण आहे ना, ज्या आईला मूर्ती. वाटी टाकू काय? करपलं भेंडी तुमच्या आता. पाठीमागे टाक. हे तसं नको टाकू. हो म्हणजे मी काय करू तुझं आता? टाक. अरे बस झालं आता. आहे अजून. बस. तो अजून जळतोच आहे. काय? अरे
हवेमुळे तो आणखी पुढे घेतच राहणार. नाही नाही आता बरोबर होईल. थांबशील काय 2 मिनिटं? त्यांनी बरोबर तो बाहेर काढला आता. त्याला स्प्रेड कर ना व्यवस्थित. हा बस. हा तो भात फोड. खूप खाली ठेव खाली. हिने पाणी टाकलं. अरे पाणी टाकलं तर तो बघ ना अजून किती पेटतोय तो. नाही ठीक आहे तेवढं. एवढं ठीक आहे मग. कमी कर. बरोबर उचलतो बघ. शेफ आहे तो मग. मित्रांनो हा ब्लॉग इथेच संपला आहे. ब्लॉग कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोच. तोपर्यंत टाटा बाय बाय.